अमेरिकेत असलेली खारुताई अशा भरपूर असतात। मला तरी ही सेम आपल्या मुंगसासारखी वाटते। चालली पाहते आता दूरवर गेली, फार दूर चालली। आणि चिऊताई सुद्धा आपल्यासारखीच आहे पहा। मी दाखवतोय, प्रयत्न करतो दाखवण्याचा। सेम आपल्यासारखीच आहे पहा, आहे ना। इवन कावळा सुद्धा मला दिसला आहे, पण मी कॅच करू शकलेलं नाही आहे। अशा गाड्या येतात सोमवारी, अशा कचरा गोळा करतात। दाखवतो बघा। आता हे गवत आहे ॲक्च्युली, हे त्यांनी गोळा केलेलं फक्त हॅलो गोडी सर, हे आत्ता फक्त गवत गोळा करणार आहेत आणि नंतर मग परत तो पिवळा डबा राहिला ते घेतील। मी याचे बरेच व्हिडिओ बनवलेत, पण आता प्रत्येक वेळेला असं जरी बनवलं असेल तर सारखं वाटत असतं की व्हिडिओ काढावा। आपण याच्या अगोदर पिवळा डबा पाहिला असेल, हिरवा डबा पाहिला असेल। हिरवा डबा घेऊन जाण्यासाठी जी गाडी आली होती, त्यानंतर आता परत ही दुसरी गाडी आली, तर ह्या गाडीतनं फक्त पिवळा डबा जाणार आहे। याच्यासाठी मला बराच वेट करावा लागला खरं, ही गाडी येण्यासाठी। जी इकडे सुद्धा परत येईल पहा, की आता फक्त त्या बाजूचा कचरा घेऊन गेल्यानंतर ह्या बाजूला परत फिरू येईल, तोपर्यंत आपल्याला परत वेट करावं लागणार आहे। आणि आपण जसं पाहिलं की आता समोरच्या बाजूचे या गाडीने दोन्ही डब्यातलं नेलेलं आहे। आता ह्या बाजूने जेव्हा गाडी येईल ना, तेव्हा हे ह्या बाजूचे फक्त पिवळे डबे आहेत ते घेऊन जाईल। आणि आत्ता जी गाडी गेली ना, त्या कुरिअर सर्व्हिसेसच्या गाड्या असतात, त्या दिवसभरातनं 4-5 तरी फेऱ्या होत असतात। ज्यांचं कोणाचं कुरिअर असेल ते त्यातनं प्रत्येक आपल्या घरी टाकतात आणि जातात। आता तुम्हाला जर दिसत असेल तर मी रस्त्याच्या मध्ये उभा राहिलेलो आहे, आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूने ते डबे, कचऱ्याचे डबे आहेत। ते एकदा इकडून आणि एकदा तिकडून अशी गाडी येते आणि तो कचरा घेऊन जात असते। पण मुख्य म्हणजे माहिती का, हे फक्त सोमवारी त्यांचा दिवस ठरलेला असतो, आठवड्यातनं एकदा। सकाळी आज तसं पाहायला गेलं तर आज लेट झालं आहे, आता 2:30 वाजलेत आणि मोस्टली 1 पर्यंत त्यांचा कार्यक्रम संपतो। पण आता आज वेळ का लागला मला माहिती नाही, पण आज वेळ झालेला आहे। आता त्या लाईनमधले तर पिवळी गाडी येऊन गेली आहे, तिकडचे उचलला गेलेला आहे। ह्या लाईनमधले पिवळे डबे घेऊन येण्यासाठी गाडी येईल आता, ते आपण पाहूयात आता आली लवकर तर। आणि आपण जसं कचऱ्यांच्या बाबतीत म्हटलं तसं आणखी एक ॲक्टिव्हिटी, हा जो समोर बॉक्स दिसतोय बघ, तो मेल बॉक्स, ती गाडी तर मंडे टू फ्रायडे दररोज येते। 11-11:30च्या दरम्यान येते आणि जे काय मेल असतील ते टाकून जात असतील। ती मी काही व्हिडिओमध्ये दाखवलं असेल कदाचित, त्यामुळे आत्ता ती येऊन गेलेली आहे, त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये ती दिसणार नाही। आणि गर्दीचं म्हणाल तर आता सकाळ, दुपार, संध्याकाळ त्याला काय असं लिमिटच नाही, केव्हाच गर्दी अशी नसते। एक्सेप्ट संडेला थोडीफार अशा गाड्या थांबलेल्या असतात, कारण मित्रमैत्रिणी
येत असतात आणि त्यांची पार्टी वगैरे असते. गेट टुगेदर असतं साधारण. पण ते सुद्धा त्यांच्या त्या बॅकयार्डमध्येच चालतं. फ्रंटला असं काही नाही. फ्रंटला ज्या गाड्या थांबलेल्या असतील तेवढंच काही ती रहदारी. आली पाहती पिवळी गाडी. आता हा पिवळा डबा रिसायकलचा उचलून दिलेला आहे. झाला. आता तो जर पडलेला आहे ना, तो खाली उतरून येऊन तो उचलणार. पा खाली तो बॉक्स पडला आहे. पाहिलं. हाय गुड. या इफ यू नो. त्याला काय प्रॉब्लेम नाही आहे. तर मी म्हटलं ना तुम्हाला, तसं खाली पडला होता तरी तो उचलून नेलेला आहे. हाय. असं हे प्रत्येक करत करत जाणार. त्याच्याशिवाय हे स्केटबोर्ड एक इथे फार तरुण मुलं चालवत असतात. त्यांच्या हातामध्ये रिमोट असतो. आपण परत एखादी आली स्केटबोर्ड आला जवळनं तर मी दाखवेन तुम्हाला. व्हिडिओ रेकॉर्ड 9:25 इमिग्रेशन आता येते. इंटरनॅशनल नाही आले अजून. आता हे गेट उघडलं.